माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांच्यावर अंत्यसंस्कार। राजकारणातील प्रमुख नेत्यांनी घेतलं अंत्यदर्शन। आम्ही शून्यामधून पुन्हा काम सुरू करू। शरद पवार गटाला तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। तुतारी वाजवून मशाल पेटवून सरकारला हकलवून द्यायचं। तुतारी चिन्हावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। शरद पवार गटाला तुतारी चिन्ह मिळणं हा सकारात्मक संकेत। तुतारी महाराष्ट्राच्या जनसामान्यांच्या हृदयात आहे। शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया। मशाली घ्या, तुतारी वाजवा, पण आता तुतारी वाजेल की हवा निघेल हे पाहावं लागेल। शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हावर खासदार सुजय विखे पाटील यांचा टोला। राज्यसभा निवडणुकांच्या वेळी एक मोठा नेता भाजपमध्ये येणार असा संभ्रम, पण भाजपला विरोधातील नेते का हवेत? भाजपची ताकद नाहीये का? आमदार जितेंद्र आव्हाड यांचा सवाल। येत्या 2 ते 4 दिवसात महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटेल। नाना पटोलेंचं वक्तव्य। खूप वर्षांनंतर भंडारा आणि गडचिरोली लोकसभेवर पंजा पाहायला मिळणार, पटोलेंचं सूचक वक्तव्य। महाविकास आघाडीनं जागा वाटपाचं सूत्र जाहीर करावं, प्रकाश आंबेडकरांचं आवाहन। महाविकास आघाडीमध्ये आम्ही निमंत्रित पक्ष, घटक पक्ष नाही, आंबेडकरांचं वक्तव्य। जिशान सिद्दीकींमध्ये हिंमत असेल तर त्यांनी पक्षाचा राजीनामा द्यावा। मुंबई युथ काँग्रेसचे नवे अध्यक्ष अखिलेश यादव यांची जिशान सिद्दीकींवर टीका। तर राहुल गांधींची यात्रा मुंबईमध्ये येईल तेव्हा सिद्दीकी राष्ट्रवादीत प्रवेश करणार, यादव यांचं वक्तव्य। भाजप आता काँग्रेसच्याच पावलावर चालली आहे। ज्यांच्यासोबत भाजपनं 40 वर्ष संघर्ष केला त्यांनाच आता मांडीवर बसवलं। महादेव जानकर यांची भाजपवर टीका। तर दुसऱ्या पक्षातून आलेल्या सदस्यांना उमेदवारी दिली जाणार असल्यामुळे ओरिजिनल भाजप नाराज, जानकरांचं वक्तव्य। उद्यापासून गावोगावी सकाळी 10:30 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत शांततेमध्ये रास्ता रोको करा। जाळपोळीचा प्रयत्न करणाऱ्यांचं शूटिंग करा, मनोज जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। मनोज जरांगेंच्या आंदोलन विरोधात वकील गुणरत्न सदावर्तेंची हायकोर्टात याचिका। सोमवारपर्यंत जरांगेंनी भूमिका स्पष्ट करावी, कोर्टाचे आदेश। तर उद्यापासून होणारी आंदोलनं शांततापूर्वकच असतील, जरांगेंच्या वकिलांची हायकोर्टात हमी। जरांगे म्हणतात आंदोलनाची हाक मराठा आंदोलक समितीनं दिली। तर जरांगेंचं वक्तव्य म्हणजे तो मी नव्हेच असा प्रकार। शांततापूर्ण आंदोलनात रास्ता रोको येत नाही, वकील गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर निशाणा। उद्यापासून मराठा बांधवांचा ठिकठिकाणी रास्ता रोको। मराठा समाजाला सरकारनं आरक्षण दिले, त्यामुळे इतरांना त्रास होईल असं आंदोलन करू नका, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन। यानंतर विदर्भ सुपरफास्ट। भाजपचा शिवसेनेच्या जागांवर डोळा। रामटेक आणि नाशिक लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दावा। रामटेकमधील उमेदवार कमळ चिन्हावर निवडणूक लढणारा असेल, भाजपचे माजी आमदार सुधाकर कोहळे यांचा दावा। 28 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर। पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडून पंतप्रधान मोदींच्या सभास्थळाची पाहणी। नागपूरमधल्या लक्ष्मी भवन चौकामध्ये भरधाव कार आणि स्कूल व्हॅनची धडक। अपघातात चालक जखमी। अपघात झाला त्यावेळी स्कूल व्हॅन रिकामी असल्यामुळे अनर्थ टळला। भंडाऱ्यात वेटरकडून दोघांवर चाकू हल्ला। आरोपी पोलिसांच्या ताब्यात। जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू। वर्ध्याच्या कृषी महोत्सवामध्ये नाशिकच्या दिंडोरीतील द्राक्षांना ग्राहकांची पसंती। यवतमाळच्या वणीमध्ये कोलार पिंपरी परिसरातील हिलटॉप कोळसा खदाणीमध्ये स्थानिक कामगारांचं काम बंद आंदोलन। सलग 3ऱ्या दिवशी कोळसा खाण बंद असल्यामुळे खाणीतील कोळसा उत्खनन बंद। यवतमाळच्या मुकुटबन इथे वसंत जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरीमध्ये रात्रीच्या सुमारास कापसाच्या गंजीला आग। 100 क्विंटलहून अधिक कापूस जळून खाक। आगीचं कारण अस्पष्ट। यानंतर बातम्या मराठवाड्यामधून।
भाजपमध्ये पक्षप्रवेश झाल्यानंतर अशोक चव्हाण पहिल्यांदाच नांदेडमध्ये. नांदेड विमानतळावर चव्हाण यांच्या समर्थकांकडून जय श्रीरामच्या घोषणा. उपमुख्यमंत्री अजित पवार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर. जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत अजित पवारांची उपस्थिती. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमध्ये असलेल्या गरुड झेप अकॅडमीवर पोलिसांचा छापा. 10 बाय 6 फूट आकाराच्या खोलीत 6 ते 8 मुलींची राहण्याची सोय, तर वसतिगृहातील एका खोलीत 22 मुलं राहत असल्याचं समोर. छत्रपती संभाजीनगरमधल्या घाटी रुग्णालयाच्या परिसरात दुचाकीवरून आलेल्यांकडून 2 जणांना लाकडी दांड्यानं मारहाण. घाटी रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांसमोर मारहाण केल्याची माहिती. संभाजीनगरच्या चंपानेरमधील आश्रमशाळेच्या शिक्षकांचं उपोषण. थकीत वेतन आणि शाळेवर प्रशासक नियुक्त करा, उपोषणकर्त्या शिक्षकांची मागणी. बीडमधील अंबाजोगाईतील ग्रामीण महाविद्यालयातील डॉक्टरांच्या संपाचा दुसरा दिवस. 205 डॉक्टर संपात सहभागी, रुग्णांची गैरसोय. हिंगोलीतली भाजपा आमदार तान्हाजी मुटकुळे यांचं जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन. अवैध धंदे, अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ठिय्या. आणि यानंतर बातम्या पश्चिम महाराष्ट्रातल्या. पुणे ड्रग्ज रॅकेट प्रकरणी जप्त केलेल्या ड्रग्जचा गोव्यात पुरवठा. मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज गोव्यात पाठवण्यात आल्याची माहिती. पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणामध्ये संदीप उर्फ सनी धुनिया मास्टरमाइंड असल्याचं तपासात समोर. धुनिया लंडनमध्ये वास्तव्यास. अमित ठाकरेंच्या नेतृत्वात मनसेचा पुणे विद्यापीठावर मोर्चा. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी मनसे आक्रमक. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामती दौऱ्यावर. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ. भिगवणमधील लोकांच्या वारंवार भेटी घ्याव्या लागतील, सुनेत्रा पवार यांचं सूचक वक्तव्य. पंढरपूरच्या अनावलीतील आरोग्य केंद्राचं उद्घाटन. मंत्री चंद्रकांत पाटील आणि तानाजी सावंत यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न. सोलापूरमध्ये हजारो गणवेश उत्पादक आणि कामगारांचा मोर्चा. शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांच्या गणवेशासंदर्भात राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात गणवेश उत्पादक आक्रमक. पंढरपूरमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमस्थळी मराठा समाज आक्रमक. सरकोली गावामध्ये विकास कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी मराठा बांधवांची घोषणाबाजी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.